जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया। आपण 2024 ला झालेल्या प्रश्नांचं घटकनिहाय आणि विषयनिहाय या ठिकाणी आपण विश्लेषण सुरू केलेलं आहे। तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि विद्यार्थ्यांना अवघड जाणारा एकमेव घटक म्हटला तर तो आहे गुणोत्तर प्रमाण। तर या गुणोत्तर प्रमाण या घटकावर 2024 ला झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये या घटकावर कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला। आजचा या ठिकाणी आहे गुणोत्तर प्रमाण। पहिला प्रश्न पाहूयात आपण। पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, परभणी पोलीस चालक शिपाई भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे। खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे। जर टेबलाची किंमत 441 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती? मग या ठिकाणी खुर्ची आणि त्याच्यानंतर टेबल ह्या दोन वस्तूंचं गुणोत्तर दिलेलं आहे। किमतीचे गुणोत्तर, खुर्चीचं गुणोत्तर आहे 3 आणि टेबलाचं गुणोत्तर आहे 7। मग या ठिकाणी टेबलाची एकूण किंमत दिलेली आहे, म्हणजे गुणोत्तर आहे 7, एकूण किंमत आहे 441, गुणोत्तर आहे 7। मग 7 म्हणजे 441, तर खुर्चीचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3। मग 3 म्हणजेच किती? यांचं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 441 गुणिला 3 भागीला काय होईल 7। मग 7 सकम 42, 2 उरले 7 तिरी 21। मग या ठिकाणी काय उरलं तर 63 गुणिला 3। मग या ठिकाणी 3 तिरिक 9, 6 तिरिक 18, 189। ही कशाची किंमत होईल? तर खुर्चीची किंमत होईल। म्हणजेच या ठिकाणी खुर्चीची किंमत निघाली 189 रुपये। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ला आपलं काय असेल, योग्य उत्तर असेल। तर या ठिकाणी खुर्चीची किंमत आपल्याला 189 रुपये। चला पाहूयात पुढील प्रश्न। पुढील प्रश्न विचारलेला आहे, बीड पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न आहे, एका व्यवहारात झालेला 7200 रुपये नफा ए, बी व सी यांनी अनुक्रमे 2 ला 3 ला 4 या प्रमाणात वाटल्यास बी चा वाटा किती? मग या ठिकाणी 3 लोक आहेत, ए, बी आणि सी। या तीनहीचं गुणोत्तर दिलेलं आहे। ए चं गुणोत्तर 2, बी चं गुणोत्तर 3 आणि सी चं गुणोत्तर 4। आणि या तिघांनी मिळून त्या ठिकाणी मिळालेला एकूण नफा आहे किती? तर 7200 रुपये। हा काय झाला? एकूण नफा झाला। मग या ठिकाणी याचं गुणोत्तर दिलेलं आहे 2, म्हणजे याला मिळालेला नफा 2x माना। हा झाला 3x आणि हा झाला 4x। तीनही मिळून म्हटलं म्हणजे या ठिकाणी तीनही मिळून किती झाला तर 7200 रुपये। यावरून आपल्याला काय काढता येईल तर x ची किंमत काढता येईल आणि x ची किंमत मिळाली तर आपल्याला एकूण वाटा काढता येईल। मग या ठिकाणी 2x अधिक 3x 5x आणि 4 9x बरोबर काय झालं तर 7200 रुपये। याच्यावरून x ची किंमत 7200 रुपये भागीला काय होईल 9, म्हणजे 9 1 9, 9 8 72। याचाच अर्थ x बरोबर काय निघाला आपला 800 रुपये निघालं। मग याच्यावरून आपल्याला याचं नफा काढता येते किंवा काय प्रमाण काढता येते, बी चं काढता येते आणि सी चं काढता येते। या ठिकाणी आपल्याला बी चं विचारलेलं आहे, म्हणजे बी चं प्रमाण किती आहे तर 3x, म्हणजे 3 गुणिला काय होईल 8 से, याचाच अर्थ 2400 रुपये। हा कोणाचा वाटा असेल? बी चा वाटा असेल। याचा वाटा काढतो म्हटलं तर 2x, याचाच अर्थ 2 गुणिला 8 से, याचाच अर्थ 1600 रुपये कोणाचा वाटा असेल? याचा वाटा असेल। सी चा वाटा पाहिला आपण तर 4x, याचाच अर्थ 4 गुणिला 8 से, म्हणजे या ठिकाणी 3200 रुपये। हा कोणाचा असेल? बी सी चा वाटा असेल। बी चा वाटा विचारलाय, याचा अर्थ 2400 रुपये। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल। तर मित्रांनो, या घटकावर साधे आणि सोपे प्रश्न विचारलेले आहेत। फक्त तुम्हाला एकदा त्याची संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे। चला पाहूयात पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली आणि मुले यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 4 ला 5। मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती? अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी मुली आहेत, त्याच्यानंतर मुले आहेत
दोघेही आहेत. मग या ठिकाणी मुले आणि मुली यांचं प्रमाण दिलेलं आहे 4:5 आणि मुलींची संख्या या ठिकाणी दिलेली आहे किती, तर 76. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर मुलांची संख्या काढायची आहे. मग या ठिकाणी प्रमाण 4 आहे मुलींचं आणि संख्या दिलेली आहे 76. मग या ठिकाणी आपल्याला 5 मुलांचं प्रमाण दिलेलं आहे, तर मुले काढता येतील आपल्याला. मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर काय होईल, 76 गुणिला काय होईल, तर 5 भागीला काय करता येईल 4. मग 4 4, 19 चौक 76. मग काय उरलं, तर 19 गुणिला 5, 19 5 किती होते 95. तर मग त्या सहलीमध्ये टोटल मुले किती असतील, 95 असतील. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 1 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. एकदम साधे आणि सोपे प्रश्न आहेत. चला पाहूयात पुढील प्रश्न. प्रत्येक प्रश्न हा 2024 ला विचारलेला आहे आणि मॅक्झिमम वेळेला पोलीस भरतीला मागच्या वर्षीचे किंवा त्या वर्षीचे अगोदरचे प्रश्न हे नेहमी रिपीट होत असतात. तर त्या प्रश्नांचा अभ्यास एकदा नक्की करा. पुढील प्रश्न आहे 15, त्याच्यानंतर x 24 आणि 32 यामध्ये x बरोबर किती. रायगड पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी 15 ला x दिलेला आहे, ही झाली संख्या क्रमांक 1, ही झाली संख्या क्रमांक 2, ही झाली संख्या क्रमांक 3 आणि ही झाली मित्रांनो संख्या क्रमांक 4. मग या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत, x ची किंमत दिलेली आहे. याचाच अर्थ या ठिकाणी 4 संख्या ज्या आहेत या 4 संख्या प्रमाणात आहेत किंवा नाही. मग प्रमाणात असतील तर त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी x ची किंमत काढता येते. आणि जेव्हा 4 संख्या या प्रमाणात असतात त्यावेळेला नियम काय असतो, तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोन संख्यांचा गुणाकार, पहिली आणि शेवटची संख्या म्हटलं तर त्या ठिकाणी काय होईल, 15 आणि 32 या दोन संख्यांचा गुणाकार ह्या मधामध्ये येणाऱ्या ज्या दोन संख्या असतात म्हणजे x गुणिला 24 या दोन्ही संख्यांची किंमत काय असते, बरोबरीत असते. मग याच्यावरून जर आपण पाहिलं तर 15 गुणिला 32 बरोबर काय होईल, तर x गुणिला 24. मग या ठिकाणी x ची किंमत काढायचं, बाहेर काढा. 15 गुणिला काय होईल 32 भागीला काय होईल 24 बरोबर आपल्याला काय निघेल, x ची किंमत निघेल. मग या ठिकाणी 8 तिरिक 24, 8 चौक 32. मग या ठिकाणी 3 1 3, 3 5 15. मग या ठिकाणी पाहिलं काय उरलं, तर 5 गुणिला 4 बरोबर x, म्हणजेच x गुणिला काय निघालं आपलं 20 निघालं. म्हणजेच या ठिकाणी x ची किंमत काय असेल, तर 20 असेल. पर्याय क्रमांक 2 मध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मी आताच म्हटलं की 4 संख्या प्रमाणात असतील तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या त्याच्यानंतर मधातल्या दोन संख्या म्हणजे 15 गुणिला 32 बरोबर x ची किंमत 20 निघाली. 20 गुणिला 24 या दोनही संख्यांची किंमत कशी असेल, सारखी असेल. तर या पद्धतीला 15 दुनी 30, 15 तिरी 45 आणि 3 काय झालं 48 म्हणजे 480. 24 दुनी 48 म्हणजे 480. याचाच अर्थ दोन्ही किमती कशा असतील, सारख्या असतील. तर या ठिकाणी तुम्हाला पहिला पद, दुसरा पद, तिसरा पद आणि चौथा पद या 4 पदांपैकी कोणतेही 3 पद दिलेले असतील त्या ठिकाणी तुम्हाला चौथा, तिसरा, दुसरा किंवा पहिला पद काढायला सांगू शकते. तर या नियमानुसार किंवा या पद्धतीनुसार आपल्याला काढता येईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे शंकर शेठने आपल्याजवळ एकूण रकमेच्या 2/3 भाग आपल्या मुलाला दिला, 1/4 भाग अनाथ आश्रमाला देणगी दिली, उरलेले 50,000 रुपये बँकेत ठेवले तर त्याच्याजवळ एकूण किती रक्कम होते. प्रश्न विचारलेला आहे धाराशिव पोलीस शिपाई भरती 2024 ला. प्रश्न पाहायला एकदम लांब किंवा किचकट वाटते पण एकदम साधा आणि सोपा आहे. या ठिकाणी 2/3 भाग हा कशाला दिला, तर हा भाग दिला मुलाला. कुणाला दिला, मुलाला दिला. आणि त्याच्यानंतर 1/4 भाग हा कुणाला दिला, तर आश्रमाला काय दिला, दान दिला. याचाच अर्थ या ठिकाणी एवढी रक्कम त्यांची काय झाली, खर्च झाली. मग आता उरलेले 50,000 रुपये बँकेत ठेवले. याचाच अर्थ याच्यावरून हे खर्च झालेली जी रक्कम आहे ही खर्च झालेली रक्कम त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काढता येईल. मग या ठिकाणी 2/3 भाग मुलाला दिला, त्याच्यानंतर प्लस
1/4 भाग काय झाला आश्रमाला दिला, याचा अर्थ हा एकूण खर्च झालेला काय आहे भाग आहे. मग एकूण खर्च झालेला भाग किती यांचं प्लस केलं आपण तर 4 दुनी 8 अधिक 3 1 3 सॉरी 3 1 3. मग या ठिकाणी 3 1 3 डिवायडेड बाय 4 3 12 म्हणजे या पद्धतीनं 8 आणि 3 11 भागीला 12 म्हणजे एकूण 12 भाग होते, त्याच्यापैकी 11 भाग काय झाला खर्च झाला. मग या ठिकाणी 11 खर्च झाला तर शिल्लक किती उरलं 1/12. 1/12 उरलं म्हणजे 12 पैकी एक भाग हा काय झाला शिल्लक झाला. आणि हा एक भाग कुठे ठेवण्यात आला तर बँकेत ठेवण्यात आला. मग बँकेत म्हणजे किती तर 50,000 रुपये. म्हणजे या ठिकाणी एक भाग म्हणजे 50,000 रुपये त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर एकूण रक्कम किती होती याचा अर्थ 12 म्हणजे किती या पद्धतीने जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर आपल्याला त्या ठिकाणी काय काढता येईल एकूण रक्कम काढता येईल. तर या पद्धतीनं जर आपण केलं तर या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर 50,000 गुणीला काय करता येईल आपल्याला 12 डिवायडेड बाय 1 याचाच अर्थ 12 पंचे 60 आणि या ठिकाणी 4 0 म्हणजे या ठिकाणी एकक दशक शतक हजार 10,000 आणि लाख याचाच अर्थ त्या ठिकाणी किती तर एक आपण जर कापलं शून्य तर या ठिकाणी त्याच्याजवळची एकूण रक्कम जी आहे ती किती होईल 60,000 रुपये होईल. म्हणजे या ठिकाणी 60,000 रुपये त्याच्याजवळची एकूण रक्कम आपल्याला मिळाली. पर्याय क्रमांक आहे 6 लाख. पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं उत्तर असेल. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे चहा बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5:1 आहे. यात 5 लिटर पाणी टाकले तर हे नवीन गुणोत्तर 5:2 असे होते. तर मिश्रणात दुधाची राशी किती किंवा निवडा. प्रश्न विचारलेला आहे भंडारा पोलीस शिपाई भरती 2024 ला. चहा बनवल्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 5:1. याचाच अर्थ 5 भाग दूध असेल तर एक भाग काय असेल पाणी असेल. याच्यामध्ये 5 लिटर पाणी टाकले तर गुणोत्तर आपल्याला नवीन मिळते. आणि गुणोत्तर जर पाहिलं तुम्ही तर नेहमी कशामध्ये असते तर भागाकारामध्ये असते. दूध समजा तुम्ही 5x आणि या ठिकाणी पाणी समजा 1x. मग या ठिकाणी 5x आणि 1x याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 5 लिटर पाणी मिळवले म्हणजे या ठिकाणी +5 बरोबर आपल्याला नवीन गुणोत्तर भेटते 5:2. या पद्धतीने समीकरण आपल्याला तयार करता येईल. जर आपण यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल 5x इंटू काय होईल 2 बरोबर 1x + 5 इंटू काय होईल 5 या पद्धतीने काढता येईल. मग 5 दुनी 10x बरोबर 5x अधिक काय होईल 5 5 25. मग या ठिकाणी 10x मधून आपण 5x काय केलं वजा केला तर काय उरेल 25. मग या ठिकाणी 10x मधून 5x गेले तर 5x बरोबर 25. याचाच अर्थ x बरोबर काय उरलं तर 25/5 म्हणजे या ठिकाणी x ची किंमत किती निघाली 5 निघाली. तर या मिश्रणात दुधाची राशी निवडा. मग आपलं दूध किती होतं तर या ठिकाणी मुळात दूध जर पाहिलं आपण 5x. मग या ठिकाणी 5x म्हटलं तर 5 गुणीला x ची किंमत किती निघाली आपली 5. याचाच अर्थ 5 गुणीला 5 म्हणजे किती लिटर तर 25 लिटर. हा काय असेल आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. प्रश्न जर एकदा समजला नसेल तर त्याला दोनदा वाचा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 12 ला y ला 27 या तीनही संख्या प्रमाणात आहेत तर y बरोबर किती. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी 12 ला y ला काय दिलेला आहे 27. याचाच अर्थ संख्या क्रमांक 1 संख्या क्रमांक 2 आणि संख्या क्रमांक 3 या ठिकाणी आहेत. आणि या तीनही संख्या प्रमाणात आहेत आणि तीनही संख्या प्रमाणात केव्हा असतात तर त्या ठिकाणी नियम आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार. याचाच अर्थ 12 गुणीला काय होईल 27 बरोबर काय असते मधातल्या संख्येचा वर्ग एवढा असते. याचाच अर्थ y चा वर्ग
त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी 12 7 84, 12 दूनी 24, 24 आणि 8 काय झालं 32, म्हणजे 324 बरोबर वायचा वर्ग. मग या ठिकाणी वायची किंमत काढायची आहे, याचा अर्थ याचं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे 324 हा कोणाचा वर्ग आहे, तर 18चा वर्ग आहे, किंवा 324चं वर्गमूळ काय आहे 18 आहे. म्हणजे या ठिकाणी वाय बरोबर काय निघालं आपलं 18 निघालं, आणि ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. याचाच अर्थ आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, रामराव कडून श्यामरावने 26 जानेवारी 2016 पासून ते 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले आणि दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचं बिल रामरावांना दिले? मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 26 जानेवारी त्याच्यानंतर ते काय म्हटलेलं आहे 21 मार्च या ठिकाणी आपल्याला दुधाचा प्रति लिटर रेट दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला किती रुपये होतात ते सुद्धा दिलेलं आहे. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं अगोदर आपल्याला काढायला लागतील दिवस. काय काढायला लागतील? दिवस काढायला लागतील. मग जानेवारी महिन्याचं म्हटलं आपण तर 26 जानेवारी पासून 31 पर्यंत 6 दिवस झाले. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिना म्हटलं तुम्ही, फेब्रुवारी मध्ये 2016 दिलेला आहे, याचाच अर्थ लीप वर्ष आहे, म्हणजे या ठिकाणी 29 दिवस झाले. त्याच्यानंतर 21 मार्च, मग मार्च महिन्याचे आपले किती दिवस झाले तर 21 दिवस झाले. जर असं आपण केलं तर या ठिकाणी एकूण दिवस जे आहेत 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, हातचा 1, मग 4 2 2 4 आणि 1 5, म्हणजे टोटल दिवस किती झाले आपले तर 56 दिवस झाले. आता 56 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर 47 रुपये प्रति लिटर या ठिकाणी आहे. पण एका दिवसाचा रेट म्हणजे दुधाचं प्रमाण किती होतं तर ते होतं 1.5 लिटर म्हणजे 1.5, आणि रेट किती होता तर त्या ठिकाणी 47 रुपये. म्हणजेच आपल्याला एका दिवसाचं एकूण किती रुपयाचं दूध त्या ठिकाणी आपल्याला घेता येते किंवा घेतो हे आपल्याला याच्यावरून काढता येईल. याचाच अर्थ 15 7 105 चे 5 हातचे 10, त्याच्यानंतर 15 चौक 60 आणि 70, याचाच अर्थ या ठिकाणी 70.5 रुपयाचं काय केले जाते तर प्रत्येक दिवशी दूध घेतलं जाते. मग आता या ठिकाणी 70 रुपयाचं दूध घेतलं जाते 70.5, तर असं टोटल किती दिवस तर त्या ठिकाणी 56 दिवस निघाले. याचाच अर्थ 70.5 गुणीला काय करता येईल आपल्याला तर 56 करता येईल. म्हणजे या ठिकाणी 56 जर आपण या ठिकाणी गुणाकार केला तर गुणाकार आपल्याला करता येईल. 3 अंकी संख्येचा गुणाकार तुम्हाला एका स्टेप मध्ये काय करता आला पाहिजे काढता आलं पाहिजे. मग या ठिकाणी 5 30 चा 0 हातचे 3, मग या ठिकाणी 5 5 25 6 0, म्हणजे या ठिकाणी 28, काय उरलं तर 2 उरले. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 5 0 0 6 7 42 आणि 2 किती 44 हातचे 4, मग या ठिकाणी 5 7 35, 35 आणि 4 39, मग या ठिकाणी या एवढ्या रुपयाचं काय केलं जाईल तर दूध घेतलं जाईल. मग या ठिकाणी पॉइंट होता, याचाच अर्थ 39 48 म्हणजे 3948 रुपयाचं काय घेतलं जाईल त्या ठिकाणी दूध घेतलं जाईल. तर या पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर काढता येतो. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 1/3 आहे. जर पहिल्या संख्येत 5 मिळवले व दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले तर नवीन गुणोत्तर आपल्याला मिळते 2/5. तर दुसरी संख्या कोणती? प्रश्न विचारलेला आहे नंदुरबार पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग आता या ठिकाणी पहिली संख्या लक्षात घ्या, त्याच्यानंतर दुसरी संख्या लक्षात घ्या. काय घ्या? दुसरी संख्या. मग पहिल्या संख्येचं प्रमाण दिलेलं आहे 1 आणि दुसऱ्या संख्येचं प्रमाण दिलेलं आहे 3. मग पहिली संख्या माना 1x आणि दुसरी संख्या माना 3x. त्याच्यानंतर प्रमाण हे नेहमी भागाकारामध्ये असतात. याचाच अर्थ 1x डिवायडेड बाय 3x, किंवा याला x सुद्धा लिहू शकता. काय म्हणते तर पहिल्या संख्येत 5 मिळवले, पहिल्या संख्येत 5 मिळवा,
दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले मायनस दुसऱ्या संख्येतून 4 वजा करा बरोबर नवीन गुणोत्तर मिळते आपल्याला 2 ला 5. मग याला जर आपण सोडवलं तर काय होईल 5x क्रॉस मल्टिप्लाय केला आपण 5x 5 5 25 बरोबर मग या ठिकाणी 3 दुनी 6x प्लस काय होईल 4 दुनी 8 मायनस 4 दुनी 8. मग याच्यावरून आपल्याला काय काढता येईल तर x ची किंमत काढता येईल. मग 6x मधून आपण हा काय केला 5x मायनस केला इकडे 25 या ठिकाणी मायनस आहे तर इकडे आल्यानंतर काय होईल प्लस. मग 6x मधून 5x गेले तर x उरला 25 आणि 8 म्हटलं तुम्ही तर काय होईल 33. म्हणजे x ची किंमत काय निघाली आपली 33 निघाली. याच्यानुसार जर पाहिलं तर पहिल्या संख्या दिलेल्या आहे तुम्हाला 1x याचाच अर्थ 1 गुणिला 33 म्हणजे पहिली संख्या निघेल तुमची 33. दुसरी संख्या विचारलेली आहे याचाच अर्थ दुसरी संख्या आहे 3x म्हणजे या ठिकाणी 3 गुणिला 33 याचाच अर्थ 33 तिरिक 99 ही काय असेल आपली दुसरी संख्या असेल. मग या ठिकाणी दुसरी संख्या 99 पहिली संख्या 33 आणि 99 हा आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. याचा अर्थ उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतो. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे ए व बी या दोन व्यक्तींनी अनुक्रमे 68,000 या ठिकाणी आणि 40,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला तर वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती. कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. मग याचं भांडवल किती आहे बीचं भांडवल किती आहे. मग या ठिकाणी याचं भांडवल आहे 68,000 बीचं भांडवल आहे या ठिकाणी 40,000 रुपये. मग या ठिकाणी भांडवलावर नफ्याचं गुणोत्तर हे काय असते अवलंबून असते कारण यांची कालावधी जी आहे ही कशी दिलेली आहे समान आहे. याचा अर्थ भांडवलानुसार जर पाहिलं तर 3 शून्य गेले 3 शून्य गेले म्हणजे या ठिकाणी 68 आणि 40 या दोघांचं जर आपण प्रमाण काढलं या ठिकाणी 2 ने भाग द्या किंवा 4 ने भाग द्या. 4 ने भाग दिलं तर 4 × 1 40 4 × 1 4 त्याच्यानंतर काय उरलं तर 7 × 4 28 म्हणजे या ठिकाणी 17 ला 10 हे काय निघालं आपलं प्रमाण निघालं. म्हणजे दोघांच्या नफ्याचं प्रमाण जे असेल ते काय असेल तर 17 ला 10 असेल. म्हणजे या पद्धतीनं 17 ला 10 जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 17 ला 10 हे पर्याय क्रमांक मध्ये दिलेलं नाही हा मिस्टेक झाला आहे. तर या ठिकाणी 17 ला 10 हा काय निघाला आपलं प्रमाण निघालेला आहे. तर या ठिकाणी काय होईल तर 17 ला 10. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज 234 व दोन संख्यांची वजाबाकी 54 आहे तर त्या दोनही संख्यांचे गुणोत्तर किती. आता या ठिकाणी जेव्हा वजाबाकी दिलेली असते आणि बेरीज दिलेली असते तर एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. SRPF गट क्रमांक 3 जालना पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला बेरीज दिलेली आहे आणि वजाबाकी दिलेली आहे. काय दिलेली आहे वजाबाकी दिलेली आहे. तर जेव्हा दोनही संख्यांचं प्रमाण काढायचे असतात त्यावेळेला बेरीज आणि वजाबाकी यांचं काय करावं लागते तर वजाबाकी यांचं काय करायचं बेरीज करायचं. भागिलामध्ये काय करायचं असते तर बेरीज आणि वजाबाकी यांचं काय करायचं असते तर वजाबाकी करायची असते. मग बेरीज दिलेली आहे 234 अधिक वजाबाकी दिलेली आहे 54 भागिला 234 मायनस काय होईल 54. मग या ठिकाणी जर केलं आपण तर 8 त्याच्यानंतर 5 आणि 3 8 या पद्धतीनं 288 होईल. त्याच्यानंतर 4 मधून 4 गेले 0 त्याच्यानंतर 23 मधून 5 गेले तर किती होईल 18 म्हणजे 180 या पद्धतीनं त्या ठिकाणी लक्षात घेता येईल. मग आता यांचं प्रमाण जर काढायचं असेल तर या ठिकाणी 2 ने भाग द्या जर 4 ने येत नसेल तर मग या ठिकाणी 144 हा झाला 90 अजून 2 ने भाग द्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त संख्येने द्या हा झाला 72 हा झाला 45. मग या संख्येला कितीने भाग जातो तर 9 ने भाग जातो. याचा अर्थ 9 8 72 9 5 45 म्हणजे या ठिकाणी त्या दोनही संख्यांचं प्रमाण काय मिळालं आपल्याला
तर या ठिकाणी 8ला 5 म्हणजेच या पद्धतीनं 8ला 5 मिळालं. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 6,800 रुपये नफा ए बी सी यांना 5ला 4ला 8 प्रमाणात वाटल्यास डी ला ए पेक्षा किती रुपये कमी मिळाले. आता या ठिकाणी तुम्ही प्रमाणानुसार देखील त्या ठिकाणी किती कमी मिळाले किंवा किती जास्त निघाले हे तुम्ही काढू शकता. अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ए बी आणि सी या तिघांना मिळणारा एकूण जो नफा आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी काय करता आला पाहिजे, काढता आला पाहिजे. याचं प्रमाण दिलेलं आहे 5, बीचा आहे 4 आणि याचा आहे 8. यांना एकूण तिघही मिळून जर म्हटलं तर याला 5x मिळालं, याला 4x, याला 8x. मग या ठिकाणी तिघां मिळून याचा अर्थ 5x अधिक 4x अधिक 8x आपण केला तर बरोबर म्हणजे काय होईल तर 6,800 रुपये या ठिकाणी एकूण होईल. 5 आणि 4 9, 9 आणि 8 17, 17x बरोबर 6,800. मग या ठिकाणी x बरोबर 6,800 भागीला काय होईल 17, 17 चौक 68 म्हणजे या ठिकाणी x बरोबर काय मिळालं 400 मिळाला. मग या ठिकाणी आपल्याला याची किंमत काढता येईल. ए म्हणजे किती तर ए म्हणजे 5x, याचा अर्थ 5 गुणिला 400 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल 2,000 रुपये. याचं काय झालं नफा झाला किंवा वाटा झाला. बीचं म्हटलं आपण तर बीचं प्रमाण दिलेलं आहे 4x म्हणजे 4 गुणिला 400 याचाच अर्थ 1,600 रुपये बीचा वाटा झाला. सीचा वाटा म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी प्रमाण आहे 8x म्हणजे 8 गुणिला 400 याचाच अर्थ किती झालं 3,200. प्रश्न काय आहे आपल्याला बी ए पेक्षा किती रुपये कमी मिळाले. मग बीचा आहे 1,600 आणि एचा आहे 2,000. याचाच अर्थ बी ला 2,000 मायनस काय होईल 1,600 याचाच अर्थ किती कमी मिळाले तर 400 रुपये कमी मिळाले. पर्याय क्रमांक 3 हा आपलं काय असेल योग्य उत्तर असेल. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही काढला तर 400 रुपये x ची किंमत निघाली. मग ए आणि बी च्या गुणोत्तरामध्ये पाहिलं तुम्ही तर 1x चा फरक आहे. 1x याचाच अर्थ 400 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. तर पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणात किती टक्के पाणी असेल. मग आता सुरुवातीला 5 लिटर दूध आहे. काय आहे तर 5 लिटर दूध आहे. याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण पाहिलं आपण तर हा 0% आहे. याचाच अर्थ प्युअर दूध किती झालं 100% झाला. मग आता याच्यामध्ये 3 लिटर आपण काय केलं पाणी मिळवला. मग 3 लिटर पाणी मिळवलं या ठिकाणी. मग आता 3 लिटर पाणी मिळवल्याच्या नंतर या ठिकाणी एकूण जो द्रावण झाला तो किती झाला 8 लिटर द्रावण झाला. मग 8 लिटर मध्ये काय आहे तर या ठिकाणी आपल्याला आहे पाणी आणि या ठिकाणी आहे आपलं दूध. याचाच अर्थ पाणी आणि दूध मिळून एकूण 8 लिटर झाला. मग आता या 8 लिटर मध्ये जर पाहिलं काय विचारलेलं आहे 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणात किती टक्के पाणी असेल. मग हा 8% जो मिश्रण तयार झाला हा टक्क्यामध्ये घेतला तर हा झाला 100%. त्याच्यापैकी पाणी किती आहे तर 3 लिटर आहे. तर 3 म्हणजेच किती या पद्धतीने आपल्याला काढता येईल. याचा क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर 100 गुणिला 3 भागीला काय होईल 8. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण 2 ने भाग द्या किंवा 4 ने भाग द्या तर 4 दुनी 8 त्याच्यानंतर 25 चौक काय होईल 100. मग या ठिकाणी जर याला भागलं किंवा डायरेक्ट गुणाकार केला तर 25 तिरिक 75 भागीला 2 तर या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी 75 म्हणजेच या ठिकाणी काय होईल 3 दुनी 6, 7 दुनी 14 आणि या ठिकाणी 5 म्हणजेच या ठिकाणी 37.5% हा कोणाचं प्रमाण असेल तर पाण्याचं प्रमाण असेल. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा 5 लिटर मध्ये 3 लिटर आपण पाणी टाकलं तर एकूण द्रावण हा किती झाला 8 लिटर झाला आणि 8 लिटर हा 100% झाला. त्याच्यापैकी 3 लिटर हा काय असेल प्युअर पाण्याचं प्रमाण असेल. तर 37.5 हा काय असेल आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे
20% ऍसिड असलेल्या 60 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजेच नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 12% होईल। या ठिकाणी 60 लिटर काय आहे, तर 60 लिटर या ठिकाणी एकूण आपलं द्रावण आहे। ह्या 60 लिटर पैकी जर आपण 20% काय आहे म्हटलं, 20% आहे ऍसिड, मग या ठिकाणी 20% जर ऍसिड असेल तर आपल्याला प्युअर ऍसिड त्या ठिकाणी काढता येईल। मग 60 चे किती 20% आपण म्हटलं तर काय होईल, 10101010 म्हणजे या ठिकाणी 6 गुणिला 2 म्हणजे 12 लिटर हा काय असेल, तर प्युअर ऍसिड असेल। काय असेल, ऍसिड असेल। मग 12 लिटर हा ऍसिड आहे, मग त्याच्यात किती पाणी ओतावे म्हणजेच नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 12% होईल। आता सध्या 12 लिटर आहे आणि हा किती टक्के आहे, तर 20% आहे। याचं प्रमाण आपल्याला किती करायचं आहे, 12%। मग 12% म्हणजे काय असेल, तर 12 लिटर असेल, कारण पाणी ओतल्यानंतर ऍसिडचे प्रमाण कमी किंवा जास्त होणार नाही। मग हा टक्केच्या खाली टक्के लिहा, ऍसिडच्या खाली ऍसिड लिहा किंवा द्रावण लिहा तरी चालेल। मग या ठिकाणी 12 लिटर म्हणजे 12%, तर या ठिकाणी 100% म्हणजे किती, कारण ऍसिडचं प्रमाण त्या ठिकाणी विचारलेलं आहे। सॉरी, या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी एकदा पुन्हा घ्या। मग या ठिकाणी काय होईल, तर 12 लिटर हा काय मिळाला आपल्याला, ऍसिड मिळाला, आणि या 12 लिटरलाच आपल्याला किती टक्के करायचं आहे, 12% करायचं आहे। मग या ठिकाणी एकूण आपल्याला काय करावं लागेल, 100% काढावं लागेल। तर 100 म्हणजे किती, यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे या ठिकाणी 12 गुणिला 100 भागीला काय होईल 12, 12 1 12, 12 12 कॅन्सल। मग या ठिकाणी आपल्याला त्यात द्रावण किती असायला पाहिजे, तर 100 लिटर असायला पाहिजे। मग 100 लिटर द्रावण असायला पाहिजे, तेव्हा काय, तर 12 लिटर हा काय होईल, 12% होईल। याचाच अर्थ अगोदरचं किती आहे, 60 लिटर आहे। मग 100 लिटर मधून जर आपण 60 लिटर काय केला, वजा केला, तर आपल्याला त्याच्यात किती पाणी ओतावं लागेल, 40 लिटर। तर या पद्धतीनं आपल्याला 12% ऍसिड होण्यासाठी 40 लिटर पाणी त्या ठिकाणी काय करावं लागेल, ओतावं लागेल। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे, त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झाले, तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती। निश्चितच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर साखरेचं प्रमाण असेल त्याच्यातून पाणी काढलं तर निश्चितच साखरेचं प्रमाण हे काय होईल, वाढेल। मग या ठिकाणी 12 लिटर काय आहे, तर द्रावण आहे, याच्यामध्ये 5% काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल काय होईल, साखर। म्हणजे प्युअर साखर किती टक्के किंवा किती लिटर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल, किंवा साखरेचं प्रमाण काढता येईल। मग या ठिकाणी काय घ्याला, 5 1 5, 20 5 100, याचाच अर्थ 12 भागीला 20 म्हणजे या ठिकाणी 6 भागीला काय होईल 10, याचाच अर्थ 0.6 काय होईल, हे झालं साखरेचं प्रमाण, हे काय झालं, साखर झालं। आता या ठिकाणी एक दुसरा मुद्दा लक्षात घ्या, त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी गेलं, म्हणजेच बाहेर किंवा द्रावणातून कमी झालं। मग सुरुवातीला होता 12, 2 लिटर पाणी गेलं, याचाच अर्थ आता किती उरला, तर 10 लिटर त्या ठिकाणी पाणी उरला। मग 10 लिटर उरला, तर 10 लिटर हा काय झाला, आपला 100% द्रावण झाला। मग या 10 लिटर पैकी साखर किती आहे, तर ती आहे 0.6। मग 0.6 म्हणजेच किती टक्के। प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 12 हिंगोली पोलीस भरती 2024 ला। यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा, तर 100 गुणिला 0.6 भागीला काय होईल 10। मग या ठिकाणी एक पॉईंट नंतर 1 0 1 0 वाढवा, या ठिकाणी काय होईल, तर 1 0 वाढवल्यानंतर 100 गुणिला 6 भागीला काय होईल 100, 100 100 कपले, याचाच अर्थ काय उरला, 6% उरला। म्हणजेच या ठिकाणी 6% हा काय असेल,
तर साखरेचं प्रमाण असेल पर्याय क्रमांक 1 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी एकूण गुणोत्तर आणि प्रमाण या घटकावर 15 प्रश्न पाहिलेले आहेत। तर मित्रांनो, नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा। चला भेटूयात आपण उद्याला नवीन एका व्हिडिओ मध्ये। जय हिंद।